नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता जवळपास सगळ्यांची लागवड झालेली आहे आणि खत व्यवस्थापनाची वेळ जवळ येत आहे। तर तुम्ही 10-26-26, 20-0-13 युरिया यांसारखी खते घेतली आहे का? घेतली आहे ना? किंवा नाही घेतली, तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात ते नाही मिळाली, तर यासाठी आपण शेती बंद करू शकत नाही। तसेच तुम्हाला तुमचा आवडीचा पर्याय म्हणजे डीएपी, तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात डीएपी मिळाली आहे का? नाही ना? आणि डीएपी मध्ये 18% नत्र 46% स्फुरद हा असतो। ह्या गोष्टी आपल्या पिकाला परिपूर्णपणे मिळवून देण्यासाठी मी तुम्हाला सर्वोत्तम 3 पर्याय सुचवतोय। त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे अर्धी बॅग युरिया, 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट। यामध्ये आपल्याला सल्फर आणि कॅल्शियम या ऍडिशनल गोष्टी आपल्या पिकाला मिळतात। तसेच दुसरा पर्याय असा की 1 बॅग 20-0-13 आणि 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट। आणि जमिनीचे आरोग्य लक्षात घेता आपण या खतांसोबत जर जीवाणूजन्य खते म्हणजेच मायक्रोरायझा हे त्या खतांसोबत दिले तर जमिनीची सुपीकता वाढेल। तसेच झाडाला जेव्हा ज्या प्रमाणात फॉस्फरस म्हणजेच स्फुरद पाहिजे तेव्हा झाड उचलू शकतो। तसेच मी मायक्रोरायझा या विषयावर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि झायडेक्स कंपनीचा मायक्रोरायझा तसेच टाटा कंपनीचा टाटा रॅलीज गोल्ड हे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर तुम्ही डीएपी ला एक पर्याय म्हणून या गोष्टीचा वापर करू शकता आणि उत्पन्नात वाढ घेऊ शकता। अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा। धन्यवाद।